जय भीम नवबुद्धाय घेऊया आजच्या बातम्यांचा आढावा। नांदेडच्या एनटीसी मिल परिसरातील भैयासाहेब आंबेडकर सोसायटी व महिला मंडळाच्या वतीने आयोजित वर्षावा सांगता समारोप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। धम्मोपासक प्रकाश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे, सामाजिक कार्यकर्ते भगवान येवले, भैयासाहेब आंबेडकर सोसायटीचे अध्यक्ष हिरामन पंडित, लॉर्ड बुद्ध टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। सतत 3 महिने बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाचे वाचन करणारे अनिल थोरात यांचा महिला मंडळ व भैयासाहेब आंबेडकर सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला। भिक्खू शीलरत्न यांच्या धम्मदेसनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमास परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आषाढ पौर्णिमापासून भैयासाहेब आंबेडकर गृहनिर्माण सोसायटी या ठिकाणी ग्रंथाला सुरुवात केलेली आहे। वर्षावासाच्या निमित्तानं आज समारोप झालेला आहे। दरवर्षी आपण या ग्रंथाचं वाचन करत असतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिखित आहे। भगवान बुद्धाच्या विचाराचा हा ग्रंथ आहे। श्रद्धावान उपासक उपासिकांनो, भगवान बुद्धाच्या गुणाची दररोज पूजा करा। तुम्हाला मी त्रिशरण पंचशील दिलेलं आहे। या शिलाचं पालन करा, अष्टशिलाचं पालन करा, दशशिलाचं पालन करा, आपला परिवार सुखी करा। बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने हा बौद्ध धम्म दिलेला आहे आपल्याला, आणि म्हणून याचं आपल्याला जतन करण्याची जबाबदारी देखील आपली आहे। या ठिकाणी बुद्ध विहार बांधण्याचा संकल्प महिला मंडळाने जो केलेला आहे, फारच चांगला संकल्प आहे। तो लवकरात लवकर पूर्ण करावा अशी या आजच्या दिनी मी अपेक्षा करतो। आणि सर्वाचं मंगल हो, सर्वाचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो। सर्वांना जय भीम। नांदेड शहरातल्या या खडकपुरा परिसरामध्ये भैयासाहेब आंबेडकर गृहनिर्माण सोसायटी जी आहे या ठिकाणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन संपन्न झालं आणि आजचा समारोप कार्यक्रम होता। या कार्यक्रमाप्रसंगी अगदी विधिवत या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे। भदंत शीलरत्नजी थेरो यांची धम्मदेसना या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि मी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होतो। आणि मला या ठिकाणी असं जाणवलेलं आहे की संबंध देशभरामध्ये जी धम्माची चळवळ वृद्धिंगत होत आहे, त्याचाच एक भाग या ठिकाणी या बौद्ध उपासक उपासिकांनी स्वतःच्या निढळाच्या घामातून सगळं बुद्ध धम्मकार्य या ठिकाणी उभं केलेलं आहे। याच ठिकाणावर एक सुंदर असं बुद्धविहार या ठिकाणी निर्माण होणार आहे। अशी एक धम्म चळवळ पुढे नेणारी प्रचाराची ही धुरा इथल्या बौद्ध उपासक उपासिकांनी महिला वर्गाने घेतलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी एक बौद्धविहार सुंदर उभं राहावं, त्याचं निर्माण व्हावं आणि हे ज्ञान केंद्र म्हणून विकसित व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। मी अनिल चंपती थोरात, राहणार पंचशील नगर, नांदेड। मी त्या ठिकाणी जे माझं धम्मकार्य होतं त्या ठिकाणी अगदी उत्कृष्ट झालेलं आहे। आणि या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकर सोसायटी या ठिकाणी मी धम्मकार्य करण्यासाठी आलो। या ठिकाणी जे विहार होतं, या विहाराची व्यवस्था जरा व्यवस्थित वाटली नाही। अगदी इथे ताडपत्री टाकून मी आषाढ पौर्णिमेपासून जे आश्विनी पौर्णिमेपर्यंत अगदी पावसाची या ठिकाणी तमा न बाळगता या ठिकाणी येथील माझ्या धम्मयुवकांसाठी आणि युवतींसाठी धम्मप्रचार करण्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं मी वाचन केलं। आणि अगदी काटेकोरपणे येथील श्रद्धावान उपासक उपासिकांनी त्या ठिकाणी ते आचरण केलं। या ठिकाणी त्यांनी या कार्यात प्रोत्साहित होऊन या ठिकाणी त्यांनी असा संकल्प केला की या भैयासाहेब आंबेडकर सोसायटी येथे लवकरात लवकर बुद्धविहार निर्माण करण्याचा त्यांनी संकल्प केला। आणि या ठिकाणी माझ्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक कार्यकारिणी नेमली आणि ती कार्यकारिणी लवकरात लवकर इथं भिक्षुकुटी आणि विहार निर्माण होईल यांची त्यांनी या ठिकाणी एक शपथ घेतली। आणि इथं विहार आम्ही लवकरात लवकर धम्माचं केंद्रबिंदू निर्माण करू असा त्यांचा जो अट्टहास आहे, त्यांचा ध्येय आहे, ते पूर्ण हो अशा मी मंगलकामना व्यक्त करतो। हिरामन पंडित, भैयासाहेब सोसायटी गृहनिर्माण संस्था इथली सदस्य आहे सोसायटीची। तर आमचा ग्रंथ आषाढ पौर्णिमाच्या दिवशी सुरू झाला आणि त्याचा समारोप आज होता 1/11/2024 रोजी।
या ग्रंथाची सुरुवात थोरात सरांनी केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रंथ सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यांनी योग्य मार्गदर्शन दिले. त्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढे पण चालणार आहात आणि हर गोष्ट त्यांनी जे शिकवली आम्हाला की बुद्धाच्या धम्मामध्ये कसं जायचं, कसं विचारण करायचं, कसं त्याचं अनुकरण करायचं, हे त्यांनी आम्हाला खूप सविस्तररीत्या समजावून सांगितलं आणि त्याच मार्गदर्शन तत्वाखाली आम्ही इथून पुढे जाणार आहे. आणि या उपस्थितीमध्ये ह्या समारोप कार्यक्रमामध्ये थोरात सर, ढवळे सर, मस्के सर, पंडित सर, शिरसाट सर हे सगळे उपस्थित होते आणि त्याच्या उपस्थितीखाली हे कार्यक्रम संपवण्यात आलेला आहे. आणि येणाऱ्या दिवसात आम्ही आमच्या इथं एक बुद्धविहार बांधायची आमची संकल्पना आहे. ते आम्ही करू, कारण आम्ही खूप प्रयत्न करायलो की हे बुद्धविहार, एक नवीन बुद्धविहार आमच्या इथं व्हावे. जे लेकरं आहे ती नवीन पिढी आहे, त्यांना एक योग्य मार्गदर्शन भेटावे. बुद्धाच्या धम्मामध्ये त्यांनी इथून पुढं चालावे की काय आहे बुद्धाचा धम्म, काय आहे बुद्धाचे विचार. यामध्ये ही जी नवीन पिढी आहे ती समोर जाण्यासाठी आम्ही हे धडपड करायला की हे नवीन बुद्धविहार इथं स्थापन व्हावे. आणि त्याच्यासाठी आम्हाला जेवढं मार्गदर्शन, जे आता मी ज्यांचे नावं घेतले त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे, आम्हाला विश्वास आहे. आणि त्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे बुद्धविहाराची नवीन स्थापना करणार आहात. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून रिपाई आठवले गटाला एकही जागा न मिळाल्याने रिपाई आठवले गटाचे विदर्भातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी निवडणुकीत सहकार्य न करण्याचा इशारा पक्षाचे राष्ट्रीय संघटक भूपेश थुलकर यांनी शनिवारला पत्रकार परिषदेतून दिलाय. या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमची भारतीय जनता पक्षाची युती असतानासुद्धा आमचा सन्मान केला गेला नाही. आम्हाला एकही जागा मिळाली नाही. लोकसभेमध्ये सुद्धा आम्हाला एकही जागा मिळाली नव्हती. आणि महाराष्ट्रामध्ये जे महामंडळ आणि ज्या काही नियुक्त्या करण्यात आल्या होत्या त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला विचारण्यात आलं नाही. त्याचप्रमाणे ज्या विधान परिषदेच्या 7 जागा जाहीर झाल्या त्यामध्येही रिपब्लिकन पक्षाला स्थान दिलं नाही. 5 जागा रिक्त ठेवल्या, परंतु रिपब्लिकन पक्षाला त्यामध्ये डावललेला आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी संविधान चौकामध्ये जो प्रकार घडला त्याबद्दल त्यावेळेच्या उमेदवारांनी साधी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली नाही. यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे, असंतोष आहे, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. आणि त्यामुळे विदर्भाच्या स्तरावर कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्यासोबत आहोत, परंतु या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आम्ही प्रचार करणार नाही, या पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. या संदर्भामध्ये अनेकांनी महाराष्ट्रातून राजीनामेसुद्धा दिलेले आहे, परंतु राजीनामा देणे हा पर्याय नाही असं मी त्यांना सुचवलं. आणि या संदर्भातली माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना दिली आणि रामदास आठवले यांना एक पत्रसुद्धा पाठवलं की तुम्ही जरी सूचना केल्या आहेत की आपल्याला युतीचा धर्म पाळायचा असला तरी BJPनी मात्र आपला धर्म पाळला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांवर कुठल्याही प्रकारची सक्ती करू नये. ज्यांना महायुतीचा प्रचार करायचा असेल त्यांनी खुशाल करावा, परंतु ज्यांना महायुतीचा प्रचार करायचा नसेल, BJPचा प्रचार करायचा नसेल, त्यांना मात्र कुठल्या प्रकारची सक्ती घालू नये अशा पद्धतीची मागणी आपण केली. आणि मी माझ्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय संघटक या नात्याने माझ्याबद्दल जर मला काही सांगायचं असेल तर मी यावेळेस महायुतीचा प्रचार करणार नाही. महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला आम्ही 20 जागाची मागणी केली. त्यामध्ये विदर्भामध्ये 4 जागा होत्या. त्यात नागपूर उत्तर, चंद्रपूर, उमरखेड आणि वाशिम. परंतु या 4ही जागा विदर्भामध्ये कुणालाही देण्यात आलेल्या नाही. आणि महाराष्ट्रातसुद्धा कुठंही रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिली नाही. जी जागा सोडलेली आहे असं जे सांगतात ती जागा ती चुकीचं आहे. ती जागा BJPचीच आहे. BJPचा आणि RSSचा कॅडरमधला अमरजीत नावाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढतो आहे, कमळावर निवडणूक लढतो आहे. त्यामुळे ही जागा रिपब्लिकन पक्षाची असूच शकत नाही. ही कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे विदर्भातून किती कार्यकर्ते BJPचा प्रचार करणार नाही? विदर्भात आता तर प्रचाराला सुरुवात झालेली आहे. BJPचा प्रचार किती कार्यकर्ते करणार नाहीत किंवा किती करणार आहेत
याचं मोजमाप आम्ही केलेलं नाही, परंतु राजीनामा देण्यासाठी विदर्भातून अनेक लोकांचे आपल्याकडे मेसेजेस आले होते आणि ते राजीनामा सत्र थोपवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. थोड्याच दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर येत आहे. वादग्रस्त अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या जागी वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांकडे पदभार द्यावा असे निर्देश निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. अनेक दिवसांपासून काँग्रेससह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी रश्मी शुक्लांना पदावरून हटविण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या मागणीला यश आले असे चित्र स्पष्ट दिसत आहे. तसेच निवडणूक जाहीर होताच झारखंड आणि पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांची बदली करण्यात आली होती. मात्र तेव्हाच रश्मी शुक्ला यांची बदली का केली नाही, तसेच त्यांच्या बदलीसाठी इतके दिवस का लागलेत असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. मी निवडणूक आयोगाचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. पण ज्या पद्धतीनं झारखंडचा आणि वेस्ट बेंगॉलचा बदलवला गेला होता की निवडणुका जाहीर झाल्याबरोबरच केला होता, पण रश्मी शुक्लाला इतके दिवस का लागलेत हा एक प्रश्न अनुत्तरित अजूनही आमच्या मनात आहे. पण यांना आता त्या पदावरून हटवलं गेलं, पण त्यांना निवडणुकीच्या कुठल्याही या व्यवस्थेमध्ये त्या राहिल्या नाही पाहिजेत याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी एवढी आमची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे. रश्मी शुक्ला ह्या भाजपसाठीच काम करत होत्यात. त्यांनी आमचे विरोधकांचे फोन सातत्याने टेप केले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले होते. आम्ही राज्य सरकारला वारंवार सांगितले की अशा अधिकाऱ्याला महत्त्वाच्या पदावर बसवू नका, पण 2 वर्षाचं अवैध एक्सटेन्शन देऊन एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी आपल्या निवडणुकीच्या फायद्यासाठी या रश्मी शुक्लाला या पदावर बसवलेलं होतं. त्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केल्यात. निवडणूक आयोगाने त्या तक्रारीची दखल घेतली, पण इतका वेळ का लागला हा एक प्रश्न आमच्याजवळ अनुत्तरित आहे. भाजपसाठी सरळ काम करणारी ह्या अधिकारी होत्यात हे याच्यातून स्पष्ट होते. यांना कुठल्याहीच निवडणुकीशी संबंधित पदावर बसवू नका एवढी आमची निवडणूक आयोगाला विनंती राहणार आहे. बिलकुल असावी नाही. त्याला 2 वर्ष एक्सटेन्शन दिलेलं आहे. त्यांचा कार्यकाल संपलेला आहे. त्यामुळे कार्यकाल संपला असल्यानंतर त्यांना घरी पाठवलंच पाहिजे. पण तरी राज्य सरकारची काही कृपा झाली आणि त्यांना निवडणुकीच्या संबंधित कुठल्याही भागामध्ये ठेवू नये एवढं आमची त्याला विनंती राहणार आहे. बिलकुल केलंच पाहिजे, कारण की आखरी निष्पक्षपाती या पदावर मुख्य महासंचालक बसला पाहिजे ही मागणी आमची मागच्या काळातही होती. हे पद राज्याच्या पोलीस विभागातलं महत्त्वाचं आणि प्रमुख पद आहे. जेव्हाच्या रश्मी शुक्ला या पदावर बसल्यात महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेला होता. त्या ठिकाणी सिनियर IPS अधिकाऱ्याची पोस्टिंग व्हावी आणि राज्यामधली ही गुन्हेगारी त्यांनी संपवावी ही भूमिका आमची राहणार आहे. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। मनोज जरांगे यांनी आज अचानक निवडणुकीतून माघार घेतली, त्यावर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली। माघार घेताना जरांगे जे बोलले आहेत की एका जातीवर राजकारण होत नाही, ही वस्तुस्थिती आहे। सर्व राजकीय पक्ष धर्म आणि जातीवर निवडणूक लढवत आहेत, त्यासोबत पैशाची ताकदही असते। हे समीकरण मोठ्या पक्षांनी सुरू केले आहे, त्यामुळे जरांगे जे बोलले ते योग्यच आहे। मुळात आपण केलेलं काम समोर ठेवून निवडणूक लढवली पाहिजे, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली। माघार घेताना त्यांनी जे बोलले आहे का एका जातीवर राजकारण होत नाही आणि हे वस्तुस्थिती आहे। या देशामध्ये
सगळे मोठे राजकीय पक्ष धर्म आणि जातीच्या राजकारणात लोकांना गुरफटून टाकण्याचा जो प्रयत्न होतो, एका इकडे जात आणि धर्म आणि दुसरीकडे पैशाची ताकद, हे जे समीकरण मोठ्या पक्षांनी सुरू केले ते तोडण्याचं कामच खरं तर आपण केलं पाहिजे. जरांगे साहेबांनी म्हटलं ते काही वावगं नाही आहे का एका जातीवर निवडणूक लढू नये किंवा जात वापरून निवडणूक लढू नये, मी या मताचा आहे. काम खरं तर बोललं पाहिजे, काम समोर नेऊन आपण निवडणूक लढलं पाहिजे. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी अशी त्याची व्याख्या होती. आता पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षाच्या हितासाठी निवडून दिलेला पक्ष कार्यकर्ता अशी त्याची एकंदरीत व्याख्या झालेली आहे. झुंडशाही गुंडशाही चालू आहे. एकत्रित पक्षाची बांधणी करायची, एकत्रित खासदार निवडून आणायचे, आमदार निवडून आणायचे आणि त्याची मग पक्षाची गुंडशाही सुरू करायची आणि लोकशाहीला खतम करायचं, ते खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच बच्चू कडू 4 वेळेस निवडून आला. ते लोकांसाठी निवडून दिलेला प्रतिनिधी म्हणून आज बच्चू कडूचं ज्या पद्धतीनं आम्ही 20 वर्ष काम केलं, ती पक्षाची झुंडशाही माझ्या मतदारसंघात मी खतम केली, तशीच महाराष्ट्रात करू. मला वाटते मी काही राजकीय गुरु कोणाचा नाही आहे, त्याच्यानं मला समजून सांगायची काही गरज नाही. ते तेवढे हुशार आहे, त्यांना ते माहीत आहे. आखरी मातीवरच्या माणसाला, जमिनीवरच्या माणसाला कोणाला समजून सांगायची गरज पडत नाही. बऱ्याच मोठ्या नेत्यांना या देशात 15-20 जण गाईड करणारे लोक असतात, त्याचे पगारी असतात. ते बच्चू कडूले आणि इतर सामान्य कार्यकर्त्याला गरज पडत नाही. मला वाटत नाही दबावाला बळी पडणारा माणूस आहे म्हणून. एवढ्या उशिराने हा निर्णय झाला म्हणजे म्हणून त्यामुळे राजकीय दबावाची चर्चा नाही. असं कसं आहे का, आखरी काही गोष्ट केलं तर आपण त्याच्या अनेक बाजू निर्माण करत असतो आणि मीडियावाले तर जास्त करतात, त्याच्यानं मला वाटतं त्याला काही अर्थ नाही आहे. मला वाटतं फायदा कोणाला होण्यापेक्षा आम्ही याला फायदा होईल का तसा फायदा, असं काही संशोधन आणि याचं काही मोजमाप यंत्र नाही आहे. मी नेहमी सांगत असतो का राजकारणात 1+1 मायनस 1+1 2 होते आणि 2+2 0 पण होतं. त्यानं तुम्ही जे गणितं मांडतात किंवा सूत्र तुम्ही जे सांगत बसतात काय असं होते मग तसं समीकरण होऊन, असं काही नसते. ग्राउंडवर काही वेगळंच असतात. राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडुंग का कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल, बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर, क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान, एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए। पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं। देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए। राज 7499 544 216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर। ईमेल ratnaholiday10@gmail.com। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने घेतला आहे। आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, त्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। भ्रष्ट मार्गाने निवडणुका जिंकण्याचा महायुती सरकारचा जो कट होता तो या निर्णयाने उधळला गेला आहे। खरं म्हणजे अशी काय मजबुरी होती की रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची? 60 वर्ष वय झाल्यानंतर त्यांना त्या पदावर निवडणुकात डोळ्यापुढे ठेवून जी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला, हा निर्णयच मुळात या राज्यातील होणाऱ्या निवडणुका फेर होऊ नयेत, विरोधकांचा गळा घोटला जावा आणि निवडणुका जिंकता याव्यात, हा कट आणि कारस्थान मला वाटतं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या सरकारने घेतलेला आहे। महायुती सरकारच्या या निर्णयाविरुद्ध आम्ही ज्यावेळेस
निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं की यांची बदली करा, त्यावेळेस त्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन टाळण्याचा प्रयत्न केला. नंतर आम्ही लगेच दुसरा पत्र दिला. खरं तर या प्रदीर्घ अनुभव असलेले शरद पवार साहेबांसारखे नेत्यांनी या संदर्भात आक्षेप नोंदवला असताना, आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजींनी पत्र दिलं असताना प्रदेश काँग्रेसकडून परत त्या पदावर ठेवणं हे असंविधानिक होतं आणि पारदर्शक निवडणुकामध्ये हे खोडं टाकणारं होतं, हे आता स्पष्ट झालेलं होतं. आज या निर्णयाचं स्वागत करताना देर आहे दुरुस्त आहे, निवडणूक आयोगाला शहाणपणा सुचला याचाही आम्हाला आनंद आहे. परंतु महायुती, महाभ्रष्टयुती, वाममार्गाने कमवलेला जो पैसा आहे, धन आहे, त्याचा वापर करून आणि प्रशासनाचा गैरप्रकाराने वापर करून निवडणुका जिंकण्याचा कट आज उधळला गेला, हे आता स्पष्ट झालेलं आहे. हिवरी येथील आंबेडकर चळवळीतील प्रशासकीय व सेवानिवृत्त अधिकारी रमेश विठ्ठलराव बनसोड यांनी डोळ्यांची पापणी न हलवता सलग 1 तास 7 मिनिटं 2 सेकंद राहण्याचा जागतिक विक्रम केला आहे. आंबेडकर चळवळीतील प्रशासकीय व सेवानिवृत्त अधिकारी रमेश विठ्ठलराव बनसोड यांची वर्ल्ड वाईड बुक रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. या अगोदर ह्या 6 विक्रमांची नोंद मायकल थॉमस यांच्या 1 तास 5 मिनिटं नावावर होती. हा रेकॉर्ड मोडत रमेश बनसोड यांनी 1 तास 7 मिनिटं 2 सेकंद असा वर्ल्ड रेकॉर्ड तयार केलेला आहे. हे करताना रमेश बनसोड यांनी हे रेकॉर्ड गुरु बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या आई वडिलांना अर्पण केला. तसेच जेतवन पर्यटन स्थळ, पत्नी मंगला रमेश बनसोड, सायली रमेश बनसोड, प्रतिका सुरजित शेंडे व सुमेध रमेश बनसोड यांच्या योगदानाचे आभार मानले. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे